हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीकर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय रामेश्वर भगवान की जय सद्गुरु जोग महाराज की जय निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो मी तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही शक्तिधर स्वधामना अन्यवस हस्तचरण श्रवणत्व गातीन प्राणा नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं महायोग पीठे तटे विमरद्यं वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत तिष्ठं समानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं समचरण सरोजं सान्द्र नीलांबुधावं जगननिहित पाणि मंडनं मंडनाना तरुण तुलसी मालां कंजनं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलङ्कं तेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशबाधापनोतार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सम्पाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही भगवान पंढरीनाथांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगाच्या पाठीवर एकमेव जगद्गुरु होऊन गेले असे विश्वमान्य विश्वभूषण का जगाच्या पाठीवर एकमेव इतिहास ज्यांचा घडला की सदेह वैकुंठाला गेले असे असणारे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांच्या पुण्यसलीला गोदावरी मातेच्या पवित्र तीर्थाप्रमाणे पुण्यसलीला इंद्रायणी चंद्रभागा मातेच्या पवित्र तीर्थाप्रमाणे आपलं जीवन पुनीत करणाऱ्या अभंग संहितेतील 3 चरणाचा परंतु जीवनात आल्यानंतर आपलं घर कसं असावं आणि आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंतच्या क्षणापर्यंत प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये कशा पद्धतीनं घर करावं याचं महत्व दिशा दिग्दर्शन करणारा गोड असा चिंतनीय अभंग 3 चरणाचा अभंग आजच्या या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. सेवा किमनिमित्ताने आहे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला ज्ञात आहे, श्रुत आहे, माहित आहे, परंतु सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने तुम्हा आम्हा सर्वांचे परिचित सर्वांचे हृदयस्थ असणारे आदरणीय मंगेश भाऊ शशिकांत पटेल यांनी जी वास्तू उभी केली, जे घर बांधलं, या वास्तू शांती निमित्ताने आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत.
नाव अतिशय सुंदर दिलेलं आहे, शशी स्मृती. म्हणजे त्यांच्या पितृचरणांचं त्यांनी या वास्तूला नाव दिलेलं आहे. वडिलांचं त्यांच्या नाव होतं शशिकांत. पितृचरणाची एक आठवण असावी की त्या वास्तूकडे बघितल्यानंतर आपल्याला सतत आपल्या पितृचरणांचं स्मरण व्हावं, असं नाव आदरणीय भाऊंनी या वास्तूला दिलेलं आहे. असणारे हे शशी स्मृती नावाची वास्तू आणि या वास्तूच्या वास्तुशांती निमित्ताने, गृहप्रवेशाच्या निमित्ताने ही चिंतन सेवा या ठिकाणी अवगाहन करण्याची संधी भगवान श्री ज्ञानोबराय, भगवान श्री तुकोबराय, विश्वमाऊली, विश्वगुरु श्रीमंत श्री निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेने आणि माझ्या काहीतरी पुण्याईने ही सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी बालकाकडे सुपूर्त करण्यात आली. हे माझ्या जीवनातलं अहोभाग्य समजेल. आदरणीय भाऊंचा जो परिवार आहे, पितृछत्र तर त्यांचं हरपलेलं आहे, परंतु असणाऱ्या आईसाहेब मंदाकिनी शशिकांत पटेल स्वतः भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत, सहपत्नीक बसलेले आहेत. मंगेश शशिकांत पटेल आणि सौभाग्यवती शीतलताई मंगेश पटेल आणि त्यांचे दोनही सुपुत्र असणारे एक मंथन दादा आणि एक रजत दादा, तसेच समस्त पटेल परिवार आणि भाऊंवरती नितांत ज्यांचं प्रेम आहे की भाऊंना आपल्या स्वतःच्या परिवारातला एक घटक मानणारे, आपल्या परिवारातील घटक समजणारे असा त्यांचा सर्व जीवाचा जिवलग परिवार या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या साक्षीने, आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आज भाऊंचा परिवार या शशी स्मृती या त्याला विद्वान म्हणत फिरतो, परंतु ज्ञानोबरायांना त्यामधून काय सांगायचं आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्या अभंगामधून काय सांगायचं आहे. तुकाराम महाराज सोडले तर कोणालाही सांगता येणं शक्य नाही. फक्त आपण अंदाज लावायचा की तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे म्हणजे त्यांना असा अर्थ अपेक्षित आहे. आपण त्या अर्थाच्या अनुषंगाने विचार करायचा आणि त्या मार्गाने मार्गक्रमण करायचं. मी बोलून गेलो की जगामध्ये एकही जीव असा नाही की त्याला जीवनामध्ये शंका उत्पन्न होत नाही, जीवनामध्ये त्याच्या पुढे प्रश्न उत्पन्न होत नाही, अडचण निर्माण होत नाही. परंतु त्या अडचणीचं उत्तर तुम्हाला आम्हाला शोधायचं असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा हातामध्ये घ्या, त्याचं दर्शन घ्या आणि अनवधानाने कुठलंही पान उघडा त्या अभंग गाथ्याचं आणि तुमच्या माझ्या डोळ्याला तो गाथा उघडल्यानंतर पहिला जो अभंग आपल्या नजरेला पडल तो अभंग वाचा. तुमच्या शंकेचं उत्तर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला दुसरे कोणाकडे मार्गदर्शन मागण्याची आवश्यकता पडणार नाही. जगाच्या पाठीवरती एका एका विषयामध्ये पीएचडी करून, एका जन्मामध्ये 10 वेळेस पीएचडी करून त्याचं तत्वज्ञान मांडणारे लोक आहे. परंतु ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीचा जर विचार केला तर एक अख्खा जन्म गेला तरी एका ओवीमधून ज्ञानोबरायांना काय सांगायचं आहे आम्हाला सांगता येत नाही. ती साधना आम्हाला करायची असेल तर आम्हाला ज्ञानोबरायांची कृपा आपल्यावरती होणं गरजेचं आहे. मग ती ज्ञानोबरायांची कृपा आमच्यावरती कशी होईल? ज्ञानोबराय तुमच्या माझ्यावर कृपा करतील का? निश्चित करतील. मग त्यासाठी काय करावं लागेल? आम्हाला रात्रंदिवस ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं लागेल, ज्ञानोबरायांच्या चरणावरती डोकं ठेवावं लागेल. त्यावेळेस ज्ञानोबराय माझ्यावरती तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबरायांची कृपा कशी होते सांगता येत नाही, परंतु ज्ञानोबराय कृपा केल्याशिवाय राहत नाही. कारण संतांचं हृदय हे मृद सहाय नाही नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त लोण्यासारखं मऊ असणार हृदय संत महात्म्यांचं आहे. ते संत महात्मे तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण का करू शकणार नाही? फक्त आम्ही त्यांच्या चरणापर्यंत जात असताना शुद्ध अंतःकरणाने गेलं पाहिजे. प्रत्येक पावलाला आम्ही रामकृष्ण हरीचं नामचिंतन केलं पाहिजे. आम्ही भजन करत त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. त्यावेळेस ज्ञानोबराय तुमच्या माझ्यावरती कृपा करतील. चालता चालता एक उदाहरण सांगून जाईल. आजही अलंकापूर नगरीमध्ये म्हणजे आळंदी क्षेत्रामध्ये एक अशी व्यक्ती आहे का जन्माला आल्यापासून अंध आहे, परंतु त्या अंध व्यक्तीला
आज ज्ञानेश्वरी पाठ झालेली आहे. काय कारण असेल तर त्याने अखंड रात्रंदिवस त्या ज्ञानेश्वरीवरून आपला हात फिरवला, आपले बोट रात्रंदिवस त्या ज्ञानेश्वरीच्या हातात दिलं, रात्रंदिवस ज्ञानेश्वरीवरून आपले बोट फिरवत राहिला आणि रात्रंदिवस फक्त श्री ज्ञानदेव या महामंत्राचा जप अखंड आपल्या हृदयामध्ये तेवत ठेवला. त्याचा परिणाम त्या अंध व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी त्याच्या पाठ झाली. अहो तुम्ही आम्ही तर चालते बोलते, आपल्याला सर्व गोष्टी जग पाहता येतंय, लिहिता येतंय, वाचता येतंय, मग आपण का ज्ञानेश्वरी वाचू नये? जगाच्या पाठीवर सगळ्यात सोपा ग्रंथ, जगाचं कल्याण करणारा ग्रंथ जर कोणता आहे तर ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरं काय, तुमच्या माझ्या घरामध्ये असणारा गीता ग्रंथ आणि त्याच गीता ग्रंथाचं भाष्य ग्रंथ म्हणून समाजापुढे ठेवलेले ज्ञानोबरायांनी एक प्रसाद आहे. ज्ञानोबरायांच्या मुखातून निघालेला प्रसाद म्हणजे स्वतः साक्षात भगवान पंडित पांडुरंग परमात्म्याच्या मुखातून निघालेला प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहे. फक्त आम्ही तो प्रसाद ग्रहण केला पाहिजे, तो प्रसाद सेवन केला पाहिजे. आणि तो प्रसाद सेवन करत असताना एवढ्या शुद्ध अंतःकरणाने आम्ही भावना ठेवली पाहिजे. जसं सकाळी उठल्यानंतर जेवढ्या भावनेने आपण आपल्या हातात मिळालेला सकाळचा पेपर वाचतो त्याच्याही पेक्षा हजारो पटीच्या भावनेने आम्ही त्या ज्ञानेश्वरीवरती भावना ठेवली पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. ज्ञानोबराय तुमच्या माझ्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबरायांची कृपा सहजगत्या होणं शक्यही आहे आणि सहजगत्या त्यांची कृपा होणं शक्यही नाही. मग आम्हाला ज्ञानोबरायांची आपल्यावरती कृपा करून घेणं गरजेचं आहे. जगाच्या पाठीवर संत महात्म्यांचा अवतारच फक्त जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे, जगाचं हित शोधून आले संत, हित जगाचं हित शोधून संत महात्म्यांनी अवतार धारण केला. संत महात्म्यांना अवतार धारण करण्याकरता दुसरं काहीही कारण नव्हतं. त्यांचं कारण एकच होतं, फक्त हा समाज अधोगतीला प्राप्त होतो आहे, समाज अधोगतीकडे जात आहे, समाजाचं कुठेतरी दुर्भाग्य जीवनामध्ये उत्पन्न होत आहे, ते होऊ नये. त्या मार्गातून मार्गक्रमणता त्यांची बाजूला जावी, कुठेतरी चांगल्या मार्गाला त्यांनी जावं आणि योग्य मार्ग आपल्या हाती सापडल्यानंतर मग आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानोबरायांचा अवतार आहे. ज्ञानोबराय मी सुरुवात झाल्यापासून म्हणतोय, ज्ञानोबराय म्हणजे कोण? संत श्रेष्ठ ज्ञानोबराय म्हणजे साक्षात भगवान पंडित पांडुरंग परमात्म्याचा अवतार म्हणजे ज्ञानोबराय आहे. ज्या युगामध्ये, ज्या कालामध्ये भगवान श्रीकृष्णांनी गीता कुरुक्षेत्रावरती तुमच्या माझ्या कल्याणाकरता सांगितली, एकट्या अर्जुनाचं निमित्त करून सांगितले. अर्जुनाचे नेव्याचे गीता प्रकाशुनी श्रीराजे, ते संसारा एवढे थोर ओझे फिरले जगाचे, ते जगाचं ओझं फेडण्याचं काम त्या भगवंताने केलं. परंतु ती गीता तुमच्या माझ्या सर्वसामान्य जीवांना कळणारी नव्हती. त्या गीतेचा अर्थ एक काही ठराविक वर्गातील लोक होते, ठराविक समाजातील लोक होते की त्यांनाच ती गीता माहीत होती, तिच्यात काय अर्थ दडलेला आहे. परंतु ज्ञानोबरायांना असं वाटलं या गीतेतून जगाचं कल्याण साधलेलं आहे भगवंताने, परंतु ही गीता सर्वसामान्य जीवांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून गीतेचा अलंकार म्हणून जगाच्या समोर ठेवलेली ती ज्ञानेश्वरी आहे. गीता अलंकार ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, गीतेला अलंकार दिला. जसं ते त्याही पेक्षा जास्त किंमत सोन्याच्या अलंकाराला असते. सोन्याची वीट गळ्यात घालून कोणी फिरू शकत नाही, परंतु त्याच सोन्याच्या विटेचे जर आपण अलंकार केले तर ते आपण आपल्या अंगावरती धारण करून आपल्या शरीराची काय म्हणू शकतो, आपण आपल्या शरीराची सुंदरता त्या ठिकाणी वाढवू शकतो. सामान्य जीवांना कळावी एवढी सोपी करून ठेवली. अहो ज्ञानेश्वरीचा एक शब्द जरी घेतला, एक शब्द जाऊ द्या हो, ज्ञानोबरायांच्या मुखातून निघालेल्या एक एक शब्द, त्याला दिलेला काना मात्रा विलांटी ओकार, नवे त्या अक्षरावरती दिलेला अनुस्वार, वाक्य पूर्ण झाल्यानंतर दिलेला पूर्ण विराम सुद्धा तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण करू शकतो. का तर ते फक्त ज्ञानोबरायांच्या मुखातून निघालेत. म्हणून एरवी दुसरा कुठलाही अधिकार आपल्याला मिळत नाही की आपण त्याच्यावरती टीका करावी. ज्ञानोबराय ते ज्ञानोबराय आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. परंतु आपण त्यांचं अस्तित्व विसरून आज वाईट मार्गाला जात आहोत आणि वाईट मार्गाला गेल्यामुळे आमच्या जीवनाची अधोगती होत आहे. ती अधोगती होऊ नये म्हणून आम्ही आपल्या जीवनामध्ये सकाळी उठल्यानंतर
आपल्याला संपूर्ण दिवसाचे 24 तास दिलेले आहे. या 24 तासामध्ये सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटं रामकृष्ण हरीचं नामचिंतन, 5 मिनिटं गाथ्याचं 4-2 अभंग 5 मिनिटं वाचा आणि 5 मिनिटं ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या वाचा. तुमचे उरलेले 23 तास 45 मिनिटं तुमचा व्यवहार करण्याकरता तुम्हाला उपलब्ध आहे. फक्त दिवस उगल्यानंतर सकाळी स्नान संध्या झाल्यानंतर 15 मिनिटं देवाच्या सेवेकरता द्या. तुमचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरीच्या आणि गाथ्याच्या चिंतनाने काय होईल? ज्ञानेश्वरीच्या आणि गाथ्याच्या चिंतनाने देव कळेल का? तर नाही. ज्ञानेश्वरीच्या आणि गाथ्याच्या चिंतनाने देव मिळत नाही. पण आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणारा भगवान तो तुम्हा आम्हाला कळाल्याशिवाय राहणार नाही. कारण जगाच्या पाठीवरती देव नाही अशी एकही गोष्ट नाही. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आणि तो आज मी दृष्टीने देखीला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल म्हणजे भगवान कुठल्या गोष्टीमध्ये नाही. आपण जगाच्या पाठीवर एक तरी जागा दाखवून द्या का त्या ठिकाणी देवाचं अस्तित्व नाही. 84 लक्ष योनी आहे, 84 लाख योनी आहे. त्या 84 लक्ष योनीपैकी देवाचं नामचिंतन घेण्याचं सामर्थ्य जर कोणाच्या ठिकाणी प्राप्त असेल तर ते फक्त मानवाच्या ठिकाणी आहे. आणि हे ज्ञान नाही कोठे, किंवा पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती.